ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटीवरती क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहात. CET पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जवळपास 1 ते 2 क्वेश्चन्स डायरेक्ट या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जातात. प्रोबॅबिलिटीसोबत आणखी एक कन्सेप्ट आहे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती तुम्हाला अपलोड अवेलेबल करून देईल, पण आज आपण फक्त प्रोबॅबिलिटीवरती थोडं फोकस करूया. जवळपास 2 ते 3 क्वेश्चन्स येतात, पण 2 टॉपिक मिळून, म्हणजे प्रॉपर जर प्रोबॅबिलिटीचं बोलायला गेलं तर 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील. प्रोबॅबिलिटीचे थोड्या टाईप्स आहेत, काय सॉल्व्ह करायचं आहे, कसं आपण त्याच्यात किती चान्सेस असतात सॉल्व्ह होण्याचे CET पॉईंट ऑफ व्ह्यू, ते आपण सगळं डिस्कस करणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, CETला जर 1-2 क्वेश्चन्स येत असतील तर त्यानुसार आपल्याला त्याचे किती टाईप्स आहेत या सगळ्या टाईपची स्टडी करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एक टाईप झाला तुला डाईसवरती क्वेश्चन येतात. डाईस सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये डबल डाईस, 3 डाईस असे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, की 2 डाईस ॲट अ टाईम फेकले तर त्याचा सॅम्पल स्पेस काय होणार, असे क्वेश्चन्स त्याच्यात वेगवेगळे त्याच्यावरती डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत, ते आपण बघूया. त्यानंतर एक कार्ड्सवरती क्वेश्चन्स खूप जास्त फेवरेबल आहेत CETसाठी. CETच्या एक्झाम्स जे सेट होतात त्यांना कार्ड्सवरती खूप जास्त क्वेश्चन्स ते सेट करतात. तर कार्ड्समध्ये जे आपण प्लेइंग कार्ड्स आहेत, आपले नॉर्मल 52 कार्ड्स आहेत, सगळ्यांना माहिती आहे. 52 कार्ड्समध्ये ब्लॅक कार्ड्स किती आहे, रेड कार्ड किती आहे, दोन्ही मिळून 52 जर का झाले तर ब्लॅक रेड 26 असे डिवाइड होतील. तर रेडमध्ये टाईप्स काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, बघूनच घेऊया. जर आपल्याला टोटल 52 कार्ड्स आपल्याकडे आहेत, 52 कार्ड्समध्ये जवळपास रेड आणि ब्लॅक असे 2 आपले इथं डिव्हिजन होऊन जाईल. एक कार्डबद्दल आपण डिस्कशन करूया, कारण क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी कार्डबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता ह्या कार्ड्सचं इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर कार्ड्स खेळायला जायचं असं मी तुम्हाला सजेस्ट नाही करत आहे. कार्ड्सबद्दल नॉलेज घेतो आहे, कारण CETला क्वेश्चन्स त्याचे येतात, त्यासाठी मी तुम्हाला कार्ड्सचं नॉलेज देतो आहे. तर 52 या कार्ड्समध्ये 26 जाणार तुमचे रेड आणि 26 होतील तुमचे ब्लॅक, राईट. आता या 26मध्ये 13 वेगळे 13 वेगळे असे 2 होतील. 13 वेगळे कसे, इथे पण 13, इथे 13 आणि याच्यात 13 आणि 13, याच्यामध्ये टाईप्स येणार. रेडमध्ये एक असतं तुम्हाला हार्ट म्हणून एक 13 कार्ड्स येणार, आणि दुसरं असतं एक डायमंड. सगळ्यांना याची डायग्राम पण माहिती आहे कशी असते. डायमंड तुमचं असं डायमंड शेप असणार आणि हार्ट शेप असणार असं. तर या दोन्ही रेड कलर आहेत. रेड कलरचे जेवढे पण आपले कार्ड्स आहेत ते टोटल 26. हा झाला रेडचा सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर ब्लॅकमध्ये एक असतं क्लब थोडंसं डायग्राम त्याची अशी असते, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही, पण दिसायला अशीच असणार. आणि एक असतं तुमचं स्पेड्स म्हणून, इथं स्पेड्स लिहून टाक. स्पेड्स म्हणजे एक पिंपळाचं पान असतं ते, तशा टाईपचं काहीतरी. याच्यावर डिझाईन पण असते, पण त्याच्याबद्दल आपल्याला बघायची गरज नाही आहे. तर हे सर्व कार्ड्स असतात 13 रेडमध्ये हार्ट, 13 डायमंड, रेड, 13 क्लब अँड 13 स्पेड्स. तर हे झाले टोटल 26. आता या 26 मधलं पैकी 13 आपलं डिव्हिजन केलं. या 13मध्ये नंबर्स डिवाइड केलेले आहेत. कसे? 13मध्ये आपले फेस कार्ड्स असणार. फेस कार्ड सगळ्यांना माहिती आहे. फेस कार्ड्स किती असणार टोटल? फॉर एक्झाम्पल, पहिलं आहे तुमचं एस, मराठीमध्ये त्याला एक्का म्हणतात. एस असणार टोटल आपल्याकडे 4. हार्टचा एक एस, डायमंड, क्लब, स्पेड, तर 4ही व्हेरायटीमध्ये एक एस येणार. तर असे टोटल 4 वेस झाले तुमचे. त्यानंतर किंग टोटल आपल्याकडे 4 आहेत सगळ्यांच्यात. तर असे क्वीन पण आहे, आणि एक जेका वस्तू ज्याला जे म्हणून डिनोट केलं असतं त्याच्यामध्ये. तर हे सर्व 4. तर टोटल फेस कार्ड आपल्याकडे किती झाले? 16. याच्यावरती क्वेश्चन्स जास्त इम्पॉर्टंट आहेत, की जर का मी तुम्हाला 52 कार्ड्स दिले आणि त्याच्यामधून व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंग ऑफ ब्लॅक कलर, असे क्वेश्चन्स, किंवा एस ऑफ रेड कलर, किंवा क्वीन ऑफ किंग ऑर क्वीन ऑफ रेड ब्लॅक कलर, असं काहीतरी क्वेश्चन. तर आपण क्वेश्चन्स पण बघूया. मी सेट ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यानुसार आपण करूया. पण त्याच्या आधी कोण नंबर, किती नंबर कशात आहेत ते खूप गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, 52 कार्ड्स आहेत. 52मध्ये रेड झाले 26, ब्लॅक 26. त्यानंतर रेडमध्ये हार्ट आणि डायमंड, ब्लॅकमध्ये क्लब आणि स्पेड्स. तर हे 13 डिवाइड झाले. त्याच्यापैकी प्रत्येक या 13मध्ये 4 तुमचे फेस कार्ड्स आणि 1 ते 10 पर्यंत नॉर्मल, 2 ते 10 पर्यंत नॉर्मल तुमचे नंबर झाले, जेवढे उरलेत तेवढे. तर प्रत्येक याच्यामध्ये 4 फेस कार्ड्स आणि बाकीचे नंबर कार्ड.
तर हे सगळे नंबर्स एकदा का तुम्हाला बाय हार्ट झाले की कुठले नंबर किती असतात, रेडमध्ये किती, ब्लॅकमध्ये गेली, हे सर्व जर तुम्हाला नंबर्स माहीत झाले त्यानंतर आपला प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन येतो. नॉर्मल आपण क्वेश्चन्स घ्यायच्या आधी मी स्वतःच तुम्हाला एक क्वेश्चन देतो. पहिलं क्वेश्चन तुम्हाला जर का मी दिला की प्रोबॅबिलिटी ऑफ, तुम्हाला मी 52 कार्ड्स दिले आणि त्याच्यातून सिलेक्ट केलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंग. किंग आपल्याला जर का त्याच्यातून किंग येईल याची प्रोबॅबिलिटी काय येईल, पर्सेंटेज. पण प्रोबॅबिलिटी म्हणजे पर्सेंटेज असतो, पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये, प्रोबॅबिलिटी रेशोच्या फॉर्ममध्ये राहील. तर क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंग. तर आपल्याकडे माहीत पाहिजे की किंग किती आहेत. किंगपैकी सिलेक्शन होणार. नॉर्मल एक फॉर्म्युला देतो. जर का आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहेत तर याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची गरज आहे. एक, आपल्याला पाहिजे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ प्रॉपर किती तुमच्याकडे नंबर्स आहेत ज्याच्यामधून आपण सिलेक्ट करणार आहोत. आता टोटल सॅम्पल स्पेस तर आपल्याला 52 आहे, तो आपल्याला दिसतोय. त्यानंतर दुसरं असतं फेवरेबल आउटकम. फेवरेबल आउटकम म्हणजे झालं काय, पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारली कशाची आहे. आता या केसमध्ये आपला विचारलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग किंग. तर आपले फेवरेबल आउटकम होतील टोटल नंबर ऑफ किंग्स किती आपल्याकडे आहेत. तर सिम्पल कॅल्क्युलेशनमध्ये जर का याचं केलं आपण तर फेवरेबल आउटकम, प्रोबॅबिलिटी ऑफ किंग, किंग किती आहे आपल्याकडे टोटल 4 किंग्स आहेत. तर आपण वर लिहिणार 4 आणि सॅम्पल स्पेस किती झाला, हे जे 4 किंग्स आहेत हे 4 किंग्स सिलेक्ट होणार आउट ऑफ 52. तर खाली जाणार तुमचं 52. तर याला डिवाइड करा, खाली येईल तुमचं 1/13. तर ही झाली तुमची नॉर्मल प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी असं आपण म्हणू की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग किंग फ्रॉम 52 कार्ड इज 1/13. म्हणजे प्रत्येक 13 मध्ये एक तुमचं किंग आहे. सिंपल जे आपल्याला लॉजिक माहिती आहे, लॉजिकली पण आपण आन्सर देऊ शकलो असतो, पण फॉर्म्युला वाईज बघूया कारण मोठे मोठे क्वेश्चन्स तुम्हाला असे फॉर्म्युला यूज करावे लागतील. तर ओव्हरऑल जर का तुम्हाला याची आयडिया आली असेल की प्रोबॅबिलिटी काढायसाठी आपल्याला काय काय लागतं, फेवरेबल आउटकम्स पाहिजे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टोटल सॅम्पल स्पेस पाहिजे. सॅम्पल स्पेस सगळ्यांना दिसेल, फक्त प्रॉब्लेम होईल आपला फेवरेबल आउटकम काढायसाठी. तर डायरेक्ट क्वेश्चन्स करूया, काय होते बघूया आपण सेटमध्ये कुठले क्वेश्चन्स दिलेत. तर सर्वांनी व्हिडिओ पॉज करून एकदा स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जमत असतील तर ठीक आहे, नाहीतर मी तर सॉल्व्ह करून देतोच. फर्स्ट क्वेश्चन, द कार्ड ड्रॉन इज ब्लॅक अँड अ क्वीन. ठीक आहे, द कार्ड ड्रॉन इज ब्लॅक अँड क्वीन. क्वेश्चन काय, जर का 52 कार्ड्समधून तुम्ही एक कार्ड सिलेक्ट केलं, तो कार्ड ब्लॅक तर असायलाच पाहिजे आणि क्वीन पण असायला पाहिजे. तर आपल्याला पाहिजे काय, पी ऑफ सिलेक्टिंग ब्लॅक प्लस क्वीन पण असायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले नंबर्स कॅल्क्युलेट करा की आपल्याकडे असे टोटल ब्लॅक किती आणि त्याच्यात क्वीन किती आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला क्वीन तर पाहिजेच. क्वीन किती आपल्याकडे 4, पण आपल्याला पाहिजे फक्त ब्लॅक. क्वीन पण असायला पाहिजे आणि ब्लॅक पण असायला पाहिजे. तर 4 क्वीनपैकी 2च क्वीन आपल्याकडे ब्लॅक आहेत, कारण 2 तर रेडमध्ये आल्यात. तर 2 आपल्या जर का ब्लॅक झाल्या तर सरळ सरळ 2 आपल्याकडे ब्लॅक क्वीन्स आहेत इथे आलं. आणि ह्या ज्या आपण 2 सिलेक्ट करू ह्या कितीपैकी जातील, 52 पैकी सरळ सरळ. तर 2 आउट ऑफ 52 इज 1/26. हे झालं तुमचं फर्स्ट असा आन्सर. एवढे इझी क्वेश्चन्स आले होते CETला. यानंतर थोडं ट्रिकी परम्युटेशन्स कॉम्बिनेशन मी नेक्स्ट जो व्हिडिओ अपलोड करेल तो परम्युटेशन कॉम्बिनेशन्स सोबत असेल प्रोबॅबिलिटी. पण तात्पुरता प्रोबॅबिलिटीवरती असे क्वेश्चन्स आले होते. हा 2018चा CETचा क्वेश्चन्स आहे, त्याच्यामुळे मी हा तुम्हाला डायरेक्ट इथे सॉल्व्ह करून देतो. 2018मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय, द कार्ड इज ड्रॉन इदर ब्लॅक ऑर क्वीन. आता जिथे पण तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये इदर आलं त्यावेळेस तुम्हाला ॲड करायचे आहेत नंबर्स. इथे आपण ॲड नाही केले. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण प्रॉपर जे सिलेक्टिव्ह होतं तेवढंच घेतलं, क्वीन ऑफ ब्लॅक कलर. सेकंडमध्ये काय, द कार्ड ड्रॉन इज इदर ब्लॅक ऑर क्वीन. आपल्याला काय पाहिजे, इदर ब्लॅक म्हणजे ब्लॅक पण आले पाहिजे किंवा क्वीन असले पाहिजे. तर सगळ्यात आधी इथे होतं आपलं इदर ब्लॅक ऑर क्वीन. त्यासाठी जे दोन्ही क्वेश्चन सोबत सोबत आहेत कारण दोघांची पण प्रोबॅबिलिटी वेगळी आहे. तर सगळ्यात आधी मला सांगा टोटल ब्लॅक कलर्स किती आहेत. टोटल ब्लॅक कलर आपल्याकडे 26 आहेत. टोटल ब्लॅक जर 26 आहे आणि टोटल क्वीन किती आहेत, टोटल क्वीन आपल्याकडे 4 आहेत. पण या ज्या 4 मधले क्वीन्स 2 क्वीन्स आहे हे ऑलरेडी या 26 मध्ये ॲडअप केले आहेत. त्यामुळे या 4ला आपल्याला ॲड नाही करायचं. उरलेले 2 क्वीन जे रेडवाले क्वीन्स. काय पाहिजे आपल्याला, टोटल ब्लॅक कलर्स प्लस क्वीन पाहिजे. असं नाही विचारलं ब्लॅक अँड क्वीन, असं म्हटलं ब्लॅक ऑर क्वीन. तर टोटल ब्लॅक कलर्स पण घ्यायचे आहेत आपल्याला आणि टोटल क्वीन्स पण घ्यायचे आहेत. टोटल ब्लॅक कलर्स
26, टोटल क्वीन्स 4, पण याच्यामधले 2 ऑलरेडी 26मध्ये ॲड केल्या, त्यामुळे फक्त आपल्याला 2 ॲड करायचे, तर आन्सर येईल 28. तर टोटल फेवरेबल आउटकम झाला आपला 28. 28 डिवायडेड बाय 52, कारण 52 टोटल कार्ड्स आहेत. ठीक आहे, तर याचं सॉल्व्ह करा, तुमचं किती येईल इथे 26, त्यानंतर 7 आणि 13, 7, 13 ऑप्शन नंबर सी. फर्स्ट याचा आला तर आपलं 1/26 ऑप्शन सी, दोन्ही याचे ऑप्शन सी आले. थर्ड क्वेश्चन, थर्ड काय म्हटलं, द कार्ड इज ड्रॉन इदर किंग ऑर क्वीन. 28, 29 सेम काइंड ऑफ क्वेश्चन. हा मी तुमच्यासाठी सोडतो कारण इझी लेवलचा आहे. जसं याच्यात केलं तसं 29मध्ये करा. त्यानंतर 30, द कार्ड ड्रॉन इज इदर हार्ट ऑर क्वीन ऑर किंग. आता सॉल्व्ह करायला इझी आहेत, पण तुम्हाला आउटकम्स काढताना थोडा प्रॉब्लेम जाईल. त्याच्यासाठी प्रॉपर जे वर्ड दिले आहेत त्याच्यानुसार करा. ऑर म्हटलं आहे तर ॲड करायचं, अँड म्हटलं तर सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. काय म्हटलं 30मध्ये, द कार्ड इज ड्रॉन इदर हार्ट, म्हणजे टोटल हार्टचे आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यानंतर इदर क्वीन ऑर किंग, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची पाहिजे, इदर किंग ऑर क्वीन ऑर हार्ट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले हार्टचे आपल्याकडे कार्ड्स किती आहेत 13, राईट. त्याच्यानंतर किंग किती आहेत आपल्याकडे, किंग आहेत टोटल 4. त्याच्यानंतर क्वीन किती आहेत टोटल 4. आता मला सांगा, हार्टमध्ये 13 कार्ड्स होते, पण ऑलरेडी याच्यात एक किंग आणि एक क्वीन ॲड झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला टोटल 4 ॲड नाही करायचे आहेत. क्वेश्चन ऑरचा आहे म्हणून आपण ॲड करतोय, पण किती किंग ॲड करायचे आहेत ते डिपेंड करेल. 4 जर का तुमच्या हार्टमध्ये किंग होते, सॉरी प्रॉपर किंग जर का 4 आहे, तर त्याच्यातला एक तर ऑलरेडी 13मध्ये गेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे फक्त 3 ॲड करायचे आहेत. नंतर क्वीनमध्ये पण, या क्वीनमध्ये टोटल 4 पैकी एक क्वीन तर ऑलरेडी ॲड झाली आहे हार्टमध्ये, त्यामुळे इथे पण आपल्याला 3 ॲड करावं लागेल. तर 13 + 6 किती होणार तुमचे 16. तर फेवरेबल आउटकम झाले तुमचे 16 डिवायडेड बाय 52. किती होईल इथे 8, 26, 4, 13, 4/13. 4/13 ऑप्शन आहे. सॉरी, ॲडिशन आपली थोडी चुकली आहे. 13 + 3 ठीक आहे. तर ॲडिशन करायचे आपल्याला, ॲडिशन करून किती येईल 13 + 3 + 3 किती झाले, 13 + 3 16, 16 + 3 19. तर फेवरेबल आउटकम झाले 19, 19 डिवाइड बाय 52. किती झाले 19/52 नाही डिवाइड होणार, ऑप्शनमध्ये आहे का डायरेक्ट, हां ऑप्शन सी. तर 19/52. तर चॅलेंज कुठे आहे की फेवरेबल आउटकम कसं कॅल्क्युलेट करायचं, एवढंच फक्त चॅलेंज आहे. बाकी आपल्याला फेवरेबल आउटकम एकदा भेटलं की टोटल आउटकम तर माहितीच आहे आपल्याला कसं घ्यायचं आहे, टोटल नंबर ऑफ. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कार्ड ड्रॉन इज नीदर स्पेड्स नॉर क्वीन. हा तर होऊन जाईल. आता नीदर जर म्हटलं तर आपल्याला कशाचं पाहिजे, नीदर स्पेड्स नॉर किंग, म्हणजे स्पेड आणि किंग सोडून बाकी सगळ्यांची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तर बाकी सगळ्यांची प्रोबॅबिलिटी घ्यायची, डिवाइड बाय 52 करायचं. 32, द कार्ड ड्रॉन इज नीदर एस नॉर किंग. प्रोबॅबिलिटी कशाची विचारली आहे आपल्याला, एस आणि किंग हे सर्व सोडून बाकी कार्डचे. तर 52मधून एस काढून टाका, किंग काढून टाका, बाकीचे किती उरले, टोटल एस किती आहे 4, किंग किती आहे 4, 8 मायनस करा, म्हणजे उरलेले 52मधून मायनस करा, त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला घ्यायची आहे, नीदर एस नॉर किंग. तर प्रोबॅबिलिटी काढताना तेच परत सांगतो तुम्हाला की सॅम्पल स्पेस एकच गोष्ट पाहिजे, त्यानंतर फेवरेबल आउटकम, ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर क्वेश्चनमधून काढता आल्या तर प्रोबॅबिलिटीचा आपला क्वेश्चन